लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधला संबंध दुरावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपच्या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना पक्षावर बरीच बोचरी टीका केली। संघाचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ऑर्गनायझरमध्ये याआधी भाजपच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यात आलं होतं। त्यानंतर आता विवेक या संघाशी संबंधित साप्ताहिकाने देखील भाजपच्या महाराष्ट्रातल्या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या युतीवर खापर फोडलं। त्याचबरोबर पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पाहायला मिळाला असल्याची टीका सुद्धा साप्ताहिक विवेकने केली आहे। तर विवेकमधून भाजपला काय खडेबोल सुनावण्यात आले पाहूया। लोकसभेतल्या अपयशाची कारणं सांगताना या आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाही। अलीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतंच। शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेलं अंतर्गत बंड, एकनाथ शिंदेंचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला गेल्या अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे। अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणितं आणि आडाखे असतात। निवडणुकीच्या राजकारणाचं आकलन वेगळं असतं, परंतु जर ही गणितं चुकताना दिसत असतील तर त्याचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोच। तसंच कार्यकर्त्यांमधल्या अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असलं तरी तेवढंच एक मुख्य कारण आहे असं मुळीच नाही। हे केवळ हिमनगाचं टोक आहे असं विवेकमध्ये म्हणण्यात आलं। दरम्यान याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी कोण काय बोलतं त्याला उत्तर द्यायला बांधील नसल्याचं म्हटलं। आमच्यावर काही बोललेलं असेल तर त्याला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही। मी विकासाचं बोलणारा आणि गरिबी महाराष्ट्रातनं दूर व्हावी याकरता आम्ही यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला।